गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर व्लॉग. आणि आज आपण चाललो आहे नथुला पासला. आम्हाला लेट झाला आहे का माहिती नाही, आमचा ड्रायव्हरच लेट आला आहे. आम्ही कधीपासून रेडी आहेत, नाश्ता बिष्टा सगळं झालेलं आहे, ओके एव्हरीथिंग डन. पण आमचा ड्रायव्हर अजून येत नाही आहे. कधीच आम्ही वाट बघतो. सर तो आला की आम्ही फटफट खाली उतरू आणि जाऊन गाडीत बसायचं आहे, कारण का नथुला पासला जायला टाईम लागतो आणि तिकडे खूप थंडी आणि आज आपल्याला दिसणार आहे बर्फ. तर चला आता जाऊ. तो पहिले तर वेट करू ड्रायव्हरची, जसा आला की फटके मी निकलते. ठीक आहे, चलो. तर जातो आम्ही ऑलमोस्ट 15 ते 20 किलोमीटर वरती आलेलो आहे आणि आता अजून पुढे जायचं आहे. हे बघा, पण रूट एक नंबर झाला आता, मस्तपैकी रूट झाला आता. म्हणजे पहिले रस्ते असे खड्डे खड्डे होते, पण आता हे रस्ते पण भारी आहेत आणि सिनिक व्ह्यू खूप आहेत. आमचा ड्रायव्हर जरा वेळ थांबला तर उतरलो मी खाली. हे बघा व्हॅली, हा पूर्ण गँगटॉक दिसतोय. हो बघा, चेकपोस्ट आहे जिकडे पास दाखवायला लागतो. फर्स्ट आहे, 2 जागी दाखवायला लागतो. ही पहिली आहे, दुसरी पुढे आहे. पास पण काढायला लागतो. ते तुलसम लेकचा पास आहे. 12,400 फीट अबाव सी लेवल. हे बघा, आता खरी थंडी चालू झालेली आहे. आता थंड वाटायला लागलंय आणि हे बघा, बघू शकता व्ह्यू. गाड्या सगळ्यात चालल्या आता नथुला पासला वरती. हे बघा, आता बर्फाचे माउंटन्स दिसायला चालू झालेले आहेत आणि इकडे आता थंडी. आता इथे आम्ही कपडे घ्यायला आलोय. हो ना, तू जॅकेट घेणार आहेस? मी पण काय नाही घेणार. आम्ही फक्त शूज घेऊ, कारण का आमचे हे शूज इथे कामाला नाही ना. बाकी माझ्याकडे सगळं काय आहे, फक्त शूज घेईन आणि बस. बाकी मला काय नाही पाहिजे. हा सगळं लागेल, हे सगळं गारटणार आहे तिकडे. काही पण घाला तुम्ही. ये स्टाइल का है, स्टाइल का है बस. ये काय, या थंड नाही वाटणार तिला? मग काय घेणार मी? ठीक आहे, चल बघू. चल माझं जॅकेट दे. त्याच्यात घालीन ना मी. आता कॉफी मागवली इकडे, कॉफी आणि चहा येतोय. आता आम्ही निघालोय. हे बघा, फुल पॅक रेडी. सगळ्यांनी घातलेत जॅकेट्स, गमबूट्स आणि आता चालू नथुला पासला. संगुलेक आ गया, चंगुलेक आलेला आहे असं हा म्हणतोय. पण आता नाही थांबू शकत. आता आपण पहिले वरती जाऊ आणि मग खालती येऊ. मेन पहिले तिकडून करून येऊ. साडे आता आपण जिथे उभे आहेत तिथून नथुला पास 4 किलोमीटर्स वरती आहे. आणि मेन म्हणजे नथुला पास वरती ऑक्सिजन खूप कमी असतो, त्यामुळे सगळे ऑक्सिजन कॅन बिन विकायला असतात. आम्ही एक ऑक्सिजन कॅन घेतलेला, 400 पर्यंत घेतलेला एक ऑक्सिजन कॅन. आणि अजून एक गोष्ट इकडे की नथुला पास मंडे आणि ट्यूसडे बंद असतो, कारण का इकडे ते अरेंजमेंटसाठी हे लोक मंडे आणि ट्यूसडे नथुला पास बंद करतात आणि बाकी दिवशी चालू असतो. मग त्या हिशोबाने प्लॅन करून इकडे या. आता चला, या आपला चेकपोस्टसाठी झाल्यात. आता गाड्या सगळ्या चालू झाल्या, तर जाऊ फटफट. चेकपोस्टसाठी लाईन लागलेली, आता गाड्या जस्ट स्टार्ट झाल्यात. आता डायरेक्ट वरती नथुला पासवरती.
तुम्हाला एक आता असा व्ह्यू दाखवतो जो क्लास आहे, एक नंबर. हे बघा. स्नोफॉल पडतं. अजून आम्ही नथुला पास पर्यंत पोहोचलो पण नाहीये, पण सगळ्याकडे इथे स्नोफॉल पडतोय. फुल फ्रेश आहे, फुल फ्रेश आहे, भारी वाटतंय. आमची गाडीमध्ये पूर्ण स्नोफॉल झालाय. हे बघा माझ्या घड्याळात दिसतंय का, टाईम आहे 12:18, म्हणजे माझं 2-3 मिनटं पुढे. 12:15 आहे आणि इकडे वाजल्यात 2:46. कारण का हा टाइम लागलेला आहे आपला चायनाचा. आता लाईन लागली आहे मोठी, 3-4 तास चालू आहे. इथे लागतील बोलतायत अजून. पण आम्हाला स्नोफॉल तर खालती पण भेटतोय. हा पूर्ण मला केसात पण स्नो वाटतलाय. मी तर एकदम ओके, जॅकेट विकेट काय टेन्शन नाही आहे. भरपूर लोक उतरलेत. Guys, welcome to Nathula Pass. Right now we are standing at 14,000 foot above sea level. One of the most heavily guarded border, Indo-China border. ही आहे इकडची. अख्खा पाय डायरेक्ट आत घुसतो. एवढी हेवी बर्फिंग झाली की सगळं बर्फ सॉफ्ट इकडे बघा डायरेक्ट आत जातोय. राच हे बघा छगात अख्खा घुसलोय आत. आता ना मला ती जागा जास्त आवडते. ते हिस्टॉरिकली आणि जॉग्राफिकली दोन्ही जागा कनेक्ट केली जातात. आता नथुला पास म्हणजे हा पास जो हिस्टॉरिकली आणि जॉग्राफिकली बोथ कनेक्ट करतो. मेन म्हणजे आता हे इंडो चायना बॉर्डर आहे, पण एशियंट काळी हा एक इंडो तिबेत सिल्क रूट होता. त्याच्यामध्ये जुन्या काळी इकडे गोल्ड, सिल्क आणि हे सगळे ट्रेड व्हायचे इथून. त्यामुळे हा तिबेटियन आणि इंडियामध्ये यायचा हा रूट होता. तो आता मोस्टली आता इंडो चायना बॉर्डरच्या प्रॉब्लेम्स त्यामुळे बंद झालेला आहे. हे बघा आम्ही ऑक्सिजन घेतला होता. ऑक्सिजनची काही लोकांना जरूरत पडते इकडे, हेवी जॅकेट्स आणि सगळे घालून, कारण का वरती खूप थंडी आहे. पण आम्हाला गरज नाही लागली. आता काय करायचं, आता टाइमपास वापरून बघतोय. लावा लवकर. हे मला पण दाखव, बघू काय विषय. बघा ऑक्सिजन यायचं आहे, असं भेटतोय 400-500 रुपयाला भेटतात. आता गरज तर नाही लागली, पण सेफ्टीसाठी घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, आता एअरपोर्ट वरून घरी जाताना घेऊन पण नाही जाऊ शकत, वापरून बघतो. आता आपण पोहोचलोय चांगू लेक मध्ये, चांगू लेक जवळ. आणि ही एक मेव लेक एवढ्या अख्ख्या डोंगरामध्ये ही. आणि थंडीमध्ये पूर्ण ही बर्फ, अख्खा डायरेक्ट बर्फ होतं. क्रिकेट पण खेळू शकतो एवढा बर्फ होतो इथे. नाश्ता की लंच. नाश्ता म्हणजे लंचच झाला. हां, मोमोज, मॅगी, मॅगी, भात सगळं खाल्लं, सगळं ट्राय केलं. आणि इथे छोटीशी जागा आहे इथे. म्हणजे आम्ही अजून उतरलो ना, तुला 500 जवळ आहे. आता लेक गेली ना, जंगल आहेत, त्यानंतर लगेच आहे इथे. त्यांच्याकडे गमबूट्स आणि जॅकेट सगळं भेटतो. इथेच घेतलं होतं. आणि इथे जाता लंच केला तर खाली जाऊ डायरेक्ट मार्केटला. आम्ही आलोय एमजी मार्गला. परत नथुलावरून डायरेक्ट एमजी मार्गच्या इथेच उतरलो. आणि मग आता इथे काय शॉपिंग काय करायची, शॉपिंग सगळं करून घेऊ. आणि पाहिजे तर इथेच डिनर करू आणि इकडून हॉटेलला जाऊ. हा ब्लॉग इथे एंड करू.
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक करा, शेअर करा, विसरू नका. चला बाय.